देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसूनी. देव न लगी, देव न लगी, साठवणीचे रुंदले जागी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तन सेवी करता अर्थात निरूपणा करता निवडलेला गायलेला भंग संत हृदय सम्राट विश्वसंत नंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 5 चरणाचा प्रासादिक प्रसिद्ध आणि गोड अशा प्रकारचा भाव व्यक्त करणारा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलं आणि तो भगवान सगळ्यांना मिळावा, प्राप्त व्हावा म्हणून आलेला देवाचा अनुभव तुकाराम महाराज घरोघरी जाऊन प्रत्येकाला सांगू लागले, बाबा घ्या, मागे पुढे पाहू नका. अशा प्रकारचा विचार तुकाराम महाराजांनी मांडलाय. विढाला विढाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पूजण्याआधी पुण्यसलीला पवित्र प्रवरामाईच्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तीरावरती महान तपस्वी साधू अगस्ती महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये कुशीमध्ये भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या अलौकिक कृपा आशीर्वादाने महर्षी अगस्ती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या देवस्थानची सगळी ट्रस्ट विश्वस्त मंडळी आणि या पंचकृषी परिसरातील सगळी भाविक मंडळी आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा पवित्र पुरुषोत्तम मास महिनाभराचा हा भक्ती उत्सव आपल्या अगस्ती महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होतोय. त्यापैकी क्रमाने 14 दिवसाची म्हणजे 14 क्रमांकाची सेवा आयोजक नियोजक मंडळी, देवस्थान ट्रस्ट मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचं निमंत्रण माझ्याकडे सुपूर्त केलं गेलं. आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून ज्ञात अज्ञात संप्रदायातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आजच्या या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सगळ्यांची नावं घेणं शक्यही नाही आणि नावं घेतलेले आपल्यालाही आवडणार नाही, म्हणून आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून प्राप्त वेळेमध्ये अभंगाला न्याय देण्याचा थोडासा प्रयत्न करूया. आपल्या या पुण्यसलीला पवित्र प्रवरामाईच्या तीरावरती आणि महान तपस्वी साधू अगस्ती महाराजांच्या पवित्र कुशीमध्ये हा भक्ती उत्सव संपन्न होत असताना क्रमांकानं ही 14 क्रमांकाची सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे. त्या निमित्तानं तुकोबरायांचा एक अभंग मी आपल्या समोर गायला गेलाय. आपल्या सगळ्यांच्या परिचित पाठातील असणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये दी भगवत दर्शनाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि ती भगवत दर्शनाची अनुभूती यच्छावत जीवाला प्राप्त व्हावी, तो देव सर्वसामान्यपर्यंत पोहोचावा म्हणून तुकोबरायांनी एक व्यापाऱ्याचं एक दुकानदाराचं रूपक करून तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलाय. विढाला विढाला हा अभंग जर थोडा आपण शोधला, तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण केलं किंवा आपण तुकोबरायांच्या गाथ्याचा थोडा अभ्यास केला किंवा तुकोबरायांच्या जीवनचरित्राचा थोडा जर विचार केला, तसा हा अभंग तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये अगदी जीवनामध्ये कृत्य अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर जीवनामध्ये काही करायचं राहिलंच नाही, स्वतःला काही करायचं नाही, मग आपलं जीवन जगाच्या कल्याणाकरता राहिलेले, मग या जगाकरता काहीतरी करावं म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, फक्त एवढा उपकार या जगावरती करायचा म्हणून खरं तर या अभंगाची नियुक्ती तुकोबरायांनी केलेली आहे. तुम्ही तुकोबरायांचा संबंध जीवनचरित्र जर पाहिलं आदरणीय गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आदरणीय बाबांच्या मुखातून मी चातुर्मासामध्ये हा अभंग क्रमाने ऐकत असताना आदरणीय बाबांनी जवळजवळ 4 दिवस हा अभंग सांगितला होता. तुकोबरायांच्या जीवनाच्या 3 अवस्था त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितल्या होत्या. तुकोबरायांची एक अवस्था आहे संसारी, दुसरी अवस्था आहे साधक आणि तिसरी अवस्था आहे सिद्ध.
हा अभंग जर आपण पाहिला गाथ्यामध्ये तर तुकाराम महाराजांच्या सिद्ध अवस्थेतला हा अभंग आहे. म्हणजे 3 अवस्था तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला गाथ्यामध्येही पाहायला मिळतील आणि तुकोबारायांच्या जीवनचरित्रातही पाहायला मिळतील. पहिली तुकाराम महाराजांची संसारी अवस्था, दुसरी तुकाराम महाराजांची साधक अवस्था आणि तिसरी तुकाराम महाराजांची सिद्ध अवस्था. अशा 3 भूमिका, 3 अवस्था तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतील. मला तुम्ही सांगितल्यात तुकोबारायांच्या 3 अवस्था म्हणजे संसारी अवस्था, साधक अवस्था, सिद्ध अवस्था. पण याला काही प्रमाण आहेत? हो, प्रमाणच सांगू आपण. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेनं आम्हाला हेच सांगितलंय, शास्त्राचं असं मत आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी ही किंतुम तस्य लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही. एखाद्या गोष्टीची तुम्हाला जर सिद्धी करायची असेल तर नुसती प्रतिज्ञा करून चालत नाही म्हणले, तस्य लक्षण प्रमाणाभ्याम, त्या संबंधानं काहीतरी लक्षण सांगा आणि त्या संबंधानं आम्हाला काहीतरी प्रमाण सांगा. अगदी आपण प्रमाणही सांगणार आहोत आणि त्या संबंधानं काहीतरी लक्षणही सांगणार आहोत. विढाला तिन्ही अवस्था तुकोबारायांच्या जीवनातल्या आपल्याला अगदी तुकोबारायांच्या अभंगाच्या संबंधानं सांगता येतील. पहिली तुकोबारायांची अवस्था आहे संसारी अवस्था. तुकाराम महाराजांनी संसारी अवस्थेचाही अनुभव सांगितला 1, तुकाराम महाराजांनी साधकी अवस्थेचाही अनुभव सांगितला 2 आणि तुकाराम महाराजांनी सिद्ध अवस्थेचाही अनुभव सांगितला 3. तीनही अवस्थेतले अभंग मी तुम्हाला सांगेल. पहिली तुकोबारायांची अवस्था आहे ती म्हणजे संसारी अवस्था. संसारी अवस्थेतले सुद्धा अभंग तुकोबारायांनी व्यक्त केलेले आपल्याला पाहायला मिळतील. तुकोबारा सांगता तुम्ही काय संसार करता म्हणले, तुकाराम महाराज सांगतात मी सुद्धा संसार केला नाही असं नाही म्हणले, पण तुम्ही केला म्हणजे तुमच्यापेक्षाही चिकाटीनं केला. कसा ऐका, नाही केला करविला परोपकार, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, करू नये वाहिला भार कुटुंबाचा, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, वाहिला भार कुटुंबाचा, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, नाही केला करविला परोपकार, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, नाही दयाली पीडिता पर, केला व्यापार, वाहिला भार काय भाव आहे तुकोबारांनी व्यक्त केला. तुकाराम महाराज सांगतात काय संसार केला म्हटले तुम्ही, तुमच्यापेक्षाही चिकाटीनं मी संसार केला म्हणले. कसा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, अरे करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, आजपर्यंत या कुटुंबाचा या संसाराचा बोजा मी माझ्या पाठीवरती वाहत आलो. ऐका, लक्षपूर्वक ऐका. तुकाराम महाराजांचा हा तसा विनय आहे, पण तुकाराम महाराजांनी जगाचा अनुभव सांगितलाय. जग नेमकं कशा पद्धतीनं संसार करतंय तुकाराम महाराज सांगतात मीही तसा केला म्हटली. हा विनय तुकाराम महाराजांचा. कसा केला, नाही केला नाही करविला, परोपकार नाही केला आणि परोपकार नाही करविला, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार आणि वाहिला भार कुटुंबाचा, या कुटुंबाचा बोजा, या संसाराचं ओझ तुकाराम महाराज सांगतात मी आतापर्यंत वाहत आलो. पण ज्या दिवशी आतापर्यंत या सगळ्या संसाराचा बोजा मी वाहिला, ज्यांच्या करता मी स्वतः खस्ता खाल्ल्या, ज्यांच्या करता मी स्वतःला झिजवलं, पण मला या संसाराचा एक दिवस अनुभव आला. संसार जसा आहे तसा एक दिवस कळाला. म्हणजे संसाराचं अंतरंग माझ्या एक दिवस लक्षात आलं. मग संसाराचं अंतरंग ज्या दिवशी तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं ना, तिथून पुढची तुकाराम महाराजांची भूमिका थोडी बदलली. ऐका जरा थोडं.
तुकाराम महाराजांची भूमिका बदलली कशी बघा. ज्यांच्या करता तुकाराम महाराज सांगतात मी आतापर्यंत बोजा वाहिला ना, मला त्यांचा एक दिवस अनुभव आला, या संसाराचं अंतरंग कळालं. आणि सांगू, ज्या दिवशी माणसाला वस्तूचं अंतरंग कळतं ना, वस्तू सुखकारक असेल तर माणूस जवळ जातो, आणि वस्तू जर दुःखकारक असेल तर माणूस दूर गेल्याशिवाय राहत नाही. विढाला विढाला. तुकाराम महाराज सांगतात या संसाराचं वास्तव रूप माझ्या लक्षात आलं, मला कळालं, अरे मी ज्यांच्या करता आतापर्यंत प्रयत्न करत आलो, कुठपासून ऐका, तुकाराम महाराज सांगतात गावापासून तर घरापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या करता मी कष्ट केले, तुकाराम महाराज सांगतात ते सगळे एक दिवस माझ्या विरोधात उभे राहिले. हो बघा ना, तुकाराम महाराज सांगतात प्रसंग घडलेला आहे, तुम्हाला अनुभवही आहे, तुम्ही ऐकलंय चरित्र तुकाराम महाराजांचं. दुष्काळ पडल्याच्या नंतर तुकोबारायांकडे असणारी धान्याची कोठार असतील, तुकाराम महाराजांकडे व्याजाच्या वह्या असतील, तुकाराम महाराजांनी बुडून टाकल्या. जाऊ द्या मृदे म्हटले, अरे लोकांकडे नाहीच काही तर काय देणार आहे ते आपल्याला ना, जाऊ द्या. सगळ्या वह्याच बुडून टाकल्या, सगळे धान्याची कोठार वाटून दिली. मग ज्या गावाला वाटली, कमीत कमी एके दिवशी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आला, खायला अन्न राहिलं नाही. मग तुकाराम महाराजांनी विचार केला, ज्या गावाला आपण धान्याची कोठार मोकळी केली ना, चला आपण गळ्यामध्ये जुळू घेऊ आणि त्या लोकांकडे मागायला जाऊ, देतील आपल्याला, सहकार्य करतील. आपण त्यांच्या कीर्तनात साथ केली तर त्यांनी सुद्धा आपल्या कीर्तनात असं रामकृष्ण केली पाहिजे. हा व्यवहार आहे का नाही. तुकाराम महाराज म्हटले, अरे या ज्या लोकांना आपण एवढं वाटलंय ना, ते आपल्याला काहीतरी देतील, असा तुकाराम महाराजांचा गोड गैरसमज होता. पण तुकाराम महाराज सांगतात हे गावातले सगळे लोक विरोधात गेले. म्हटले, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. झाली का स्थिती. म्हणजे समाज विरोधात गेला, समाज विरोधात गेला. जाऊ द्या, समाज विरोधात गेला तर जाऊ द्या, पण कमीत कमी तुकाराम महाराज सांगतात घरातले विरोधात गेले. मग मला कळालं यांचं सगळ्यांचं प्रेम नेमकं कुठपर्यंत होतं. जो बरी चळन गा, तो बरी मनती माझा, ओ बरी चळण गा, ओ बरी म्हणती माझा, आणि ती लहान थोड देह सुखाची आकाजा, आणि ती लहान भोला, देह सुखाची ताजा, इंद्रिय मावळली आला बाबुल आला, इंद्रिय मावळली आला बाबुल आला, विपरीत झाला तुझी ध्यानुने दोना, विपरीत झाला तुझी होय होता, आता मग दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, आता मग दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, आता मला दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, आता मला दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, माय बाबा, माय बाबा. काय भाव व्यक्त केलाय तुकोबारांनी. तुकोबारा सांगतात सगळी लोक एके दिवशी विरोधात गेली. कुठपर्यंत प्रेम आहे माझ्या लक्षात आलं, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. मग हे सगळे ज्यावेळेस विरोधात गेले, तुकाराम महाराज सांगतात गा विरोधात गेलं, जाऊ द्या, आता कुटुंबातले लोक जर विरोधात गेले असतील तर इथं राहून तरी काय करायचं. म्हणजे संसारातले सगळेच खोटे, संसारातले सगळेच दुःख देणारे, असा संसाराचा सत्य अनुभव आला. गुरुवर्य विनोदाने एक उदाहरण सांगतात. वस्तू जशी आहे तशी कळाली ना महाराज, माणूस तिचा त्याग केल्याशिवाय राहत नाही म्हटले. ऐका, एक गोड दृष्टांत सांगतात. काय झालं म्हणे, हिवाळ्याचे दिवस होते, 4 जण 2 गाड्यांवरती फिरण्याकरता निघाले. अगदी कुठं जायचं होतं मला माहित नाही, मी तेव्हा तिथं नव्हतो, पण ते निघाले. मला माहित नाही कुठं चालले, पण ते निघाले. अगदी सकाळी 5-5:30 वाजता घरातून बाहेर पडले.
स्नान केलं, कपडे घातले, गाड्यावरती बसले, निघाले. अगदी 6-6:30 वाजलेले. थंडीनं इतके गारटले. ते म्हटले अरे इतकी थंडी वाजली, कुठेतरी थांबू आणि काहीतरी घेऊ. काहीतरी म्हणजे बोलताय ना का काय अर्थ घेऊ? चहाच घेऊ म्हणायचंय मला. का चहा घेऊ काहीतरी. म्हणून चहा घेण्याकरता हवेच्या कडेला एक हॉटेल होतं. त्या हॉटेलवरती चहा प्यायला थांबले. ऐका, हॉटेलवरती चहा प्यायला थांबले. गाडी हॉटेलच्या बाहेर लावलेली. ते हॉटेलमध्ये आत गेले, बाकड्यावरती जाऊन बसले आणि सहज एका जणाचं लक्ष काउंटरकडे गेलं आणि त्या काउंटरच्या पाठीमागे संकेत महाराज एक बोर्ड लावलेला होता. काय? दर फलक. चहाचा दर लिहिलेला होता. साधा चहा 5 रुपये, स्पेशल चहा 10 रुपये, कॉफी 15 रुपये, मसाला दूध 20 रुपये, लेमन टी 7 रुपये. त्याचा भाव कमी होता जरा. बरं असू द्या. बर, लेमन टी 7 रुपये. आणि अजून एक खाली लिहिलेलं होतं अगदी खास चहा आणि असं चिन्ह होतं 2 रुपये. दर ध्यानात आला का नाही? परत सांगू एकदा. साधा चहा. तुम्ही नाराज आहे माझ्यावर काही? अरे बोला ना, तुम्हाला नाही प्यायचा? हा, साधा चहा 5 रुपये, स्पेशल चहा, कॉफी 15 रुपये, मसाला दूध 20 रुपये, लेमन टी 7 रुपये, आणि खास चहा 2 रुपये. कोणता घ्यायचा सांगा बरं? कमी दरात. हो ना, कमी दरात जाहिरात चांगली. ते म्हटले आम्हाला खास चहा पाहिजे. महाराज बसले बाकड्यावरती. एक एक चहा दिला. अगदी गरम गरम वाफा निघतात. चहा हातामध्ये घेतला, तोंडाला लावला. महाराज चहाचा एकच घोट घेतला. म्हटले वाह काय चहा आहे. आका भारत फिरलो, आसामला जाऊन आलो, पण असा चहा पाहिला तर काय प्यायला सुद्धा नाही मिळालं. म्हटले काय चहा आहे. महाराज चहाची तारीफ सुरू झाली. काय चहा आहे. चौघांमध्ये चर्चा सुरू झाली. एक कप प्याला पण भागलं नाही. नितीन महाराज एकात भागलं नाही आहे ना? रामकृष्ण एकात भागलं नाही. म्हटले अजून एक द्या. अजून एक द्या. 2 चहा पिले. म्हणजे 4 जण होते. 4 दुने आणि पैसे किती झाले? 8 दुने 16 रुपयामध्ये 8 चहा. काय चहा आहे. एक म्हटलंय ह्या 2 मध्ये नाही भागायचं. म्हटले अजून 2 घेऊ. काय अडचण नाही आपल्याला, घेणं ना देणं. अरे म्हणा ना 3दा येणं. काय आपल्याला कुठं घ्यायचं ना द्यायचंय. अजून 2 घेतले. म्हणजे 8 दुने 16 चहा झाले. 16 दुने 32 रुपयामध्ये 16 चहा पिले. काय चहा आहे. महाराज चहाची तारीफ सुरू झाली. एक जण म्हटला अरे काय बनवतोय नेमकं कसा हा चहा. काय चहा आहे खरंच. म्हटले आपण त्याला विचारूच. कारण हे सगळे आता कोणत्या गावाचं नाव घेऊ? रामकृष्णारी. बोळेवाडीची घेऊ, देवठांची घेऊ. ते म्हणतील बैलगाडी तुम्ही आमच्या दारात सोडली. बरोबर ऐका जाऊ द्या. काय चहा आहे म्हटले. त्या दुकानदाराच्या जवळ आले, टेबलच्या जवळ आले, काउंटरच्या जवळ आले. म्हणले किती पैसे झाले? अरे पैसे किती झाले? 32. त्यानं 500ची नोट काढली. महाराज 500ची नोट काढली आणि दिली. त्यानं रिटर्न पैसे दिले. 468 रुपये दिले. तो म्हटलं हे तसेच राहू दे. म्हटलं अहो नाही असं नाही. म्हटले घे तुमचे पैसे. तो म्हटला तसं नाही, हे तुम्हाला बक्षीस. काय चहा आहे म्हटले. काय चहा आहे तुमचा. वा, चहा पिऊन आम्ही खरंच खुश झालोय. म्हटले इतका आवडलाय तुमचा चहा. म्हटले आम्हाला हे 468 नाही, तुम्हाला अजून 1000 देतो. फक्त एवढं एकच सांगा, हा चहा सांगा ना बनवलाय कसा तेवढं सांगा. तो म्हटला आवडला ना तुम्हाला चहा, तुम्ही पैसे देऊ नका, पण चहा बनलाय कसा हे विचारू नका. म्हटले नाही म्हटले सांगावंच लागेल चहा बनवलाय कसा. आता यांनी आग्रह धरला. तो म्हटला कशाला विचारता उगाच विनाकारण, मी सांगू नये आणि तुम्ही कशाला आग्रह धरता. नाही म्हटले आता तर सांगावंच लागेल. कसा बनवलाय सांगा हा चहा. तो म्हटला कशाला ऐकता उगाच विनाकारण, जाऊ द्या. तुम्हाला चहा आवडला ना,
पैसे देऊ नका, माझ्यातर्फे तुम्हाला फुकट चहा, जा म्हटले, काय अडचण नाही. तो म्हटला नाही नाही, आता तर सांगावंच लागेल चहा बनलाय कसा. आता यांचा लईचा आग्रह झाला म्हणून शेवटी त्या दुकान हॉटेलवाल्याला सांगावंच लागलं. म्हटले आता तुमचा लय आग्रह आहे म्हणून सांगतो, नाही तर कोणाच्या धंद्यातलं कोणी, हो कोणाच्या धंद्यातलं वर्म कोणी कोणाला सांगत नाही महाराज. पण आता नाविलाज झाला, यांचा आग्रह पाहिला आणि तो सांगायला कबूल झाला. ठीक आहे म्हटले, तुमचा लय आग्रह आहे म्हणून मी सांगतो, ऐकायचं तुम्हाला? हां, तुमची जशी उत्सुकता वाढली तशी त्यांची होती, ऐकायचं तुम्हाला? तर म्हटलं हो हो सांगावंच लागेल. म्हणजे खरं सांगू का खोटं सांगू, म्हणजे खरं सांगू का खोटं सांगू, चहा कसा बनलाय? नाही खरं खरं सांगा म्हटले. काय म्हणले, आता तुमचा आग्रह म्हणून सांगतो म्हटले. आमचं हॉटेल नेमकं रस्त्याच्या कडेला आहे, बरं आमच्याकडे चहा प्यायला येणारे माणसं तशी येत नाही म्हटले, अर्धी मार्धी टाकूनच येतात. बिस्लरी बोलताय ना का अर्थ घेऊ काही पण, म्हणजे अर्धी मार्धी बिस्लरी टाकूनच येतात. मग आम्ही काय करतो, ती माणसं चहा प्यायला बसतात, निमा अर्धा चहा पितात, एका हातात सिगारेट एका हातात. तुम्ही अकोल्याच्या स्टँडवर पाहिलं नाही काय माणूस कधी, एका हातात सिगारेट एका हातात चहा, म्हणजे एका याचा एक झटका, थोडं सहकार्य करा ना आजचे दिवस, याचा एक घोट बर का. मग ते निमा अर्धा चहा पितात, चहा जर आवडला नाही तर निमा अर्धा चहा तसाच ठेवून जातात. मग आम्ही असा विचार करतो, हा निमा अर्धा चहा फेकून द्यायचा तर तोच एका पातेल्यात टाकतो, चांगला उकळून घेतो, फुकट द्यायचा. कोणाला प्यायचा, कोणाला प्यायचा सांगा, खरं सांगा. तुम्ही चहा पेशाल का नाही पिणार, का नाही पिणार? त्या चहाचं काय कळालं, अंतरंग कळालं. तसं तुकाराम महाराज सांगतात, या संसाराचं अंतरंग मला कळालं. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, दुःखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार संसाराचं अंतरंग ज्या दिवशी ध्यानात आलं, लक्षात आलं, तुकाराम महाराजांनी त्या दिवशी मात्र संसाराचा त्याग केला. ऐका जरा, पहिली अवस्था आहे संसारी अवस्था. संसाराचा अंतरंग कळाल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी संसाराचा त्याग केला. अरे संसार जर खोटा असेल, संसारातले जर लबाड असतील, तर जगामध्ये खरा कोणीतरी असेल, त्या खऱ्याचा शोध आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे, खऱ्याचा शोध घेतला पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनाची स्थिती बदलली. तुकाराम महाराजांनी सकाळी उठावं, इंद्रायणीचं स्नान करावं, कपाळाला गंध लावावा, आपला काय नित्य नियम असेल तो करावा, गळ्यामध्ये विणा अडकवायचा आणि तुकोबाराय घराच्या बाहेर पडायचे आणि जिकडे पाय जातील तुकोबाराने तिकडे निघायचं. मग भंडारा, घोराडा, भामचंद्र. तुकाराम महाराज एकांतामध्ये जाऊन भगवंताला आळवू लागले. संसार जर दुःख देणार आहे, संसार जर खोटा आहे, तर या जगामध्ये खरा कोणीतरी असेल, त्या खऱ्याचा शोध आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. तुकाराम महाराज निघाले. महाराज साधनेला सुरुवात झाली. तुम्ही तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पहा किंवा गाथ्याचा अभ्यास जर आपण केला तर तुकाराम महाराज सांगतात, कोणी काय साधनं केली किंवा कोणी काय साधनं करत असेल, आम्हाला त्याची काही गरज नाही. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही नवजो तया वाटा. पुढचं सोडा.
आम्ही नवजो तया वाटा, आम्ही त्या वाटाले जाणारच नाही म्हटले. का बरं? कारण तुकाराम महाराजांच्या समोर संतांची चरित्र होती. त्यांनी जगाच्या समोर हात वरती करून सांगितलं होतं, तुम्ही ही बाकीची अवघड साधनं करतच बसू नका. त्यामध्ये तुकाराम महाराजांच्या मनावरती संतांच्या शब्दाचा परिणाम आहे. अगदी ज्ञानोबाऱ्यांपासून तर नाथ महाराजांपर्यंत जेवढी काही संत असेल त्या सगळ्या संतांनी या सगळ्या साधनांचा निषेध केला. कारण बाकीची सगळी साधनं कलियुगामध्ये करणं अशक्य आहे. म्हणून त्याचा निषेध केलेली बरीच संतांची प्रमाणं आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थव्रत यमनी यमन लगे दैवता धरणे. तीर्थव्रत यमनी यमन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी स्मरणे. प्रमाण तुकोबऱ्यांच्या समोर होतं. अरे कलियुगाचा काळ आहे ना, मग एवढी कठीण साधना का करायची? जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. अरे तीर्थ व्रत यम नियम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी स्मरणे. ही सगळी कठीण साधने ही माणसाला वर्तमान काळामध्ये कलियुगामध्ये करणं शक्य नाही. कारण आयुष्य मर्यादा संपलेली महाराज. कारण प्रत्येक युगामध्ये साधनेचा विचार जर केला तर भिन्न भिन्न प्रकारच्या साधना शास्त्रानं सांगितल्या गेल्या. पण कलियुगामध्ये त्या साधनाही करणं शक्य नाही. का? आयुष्य मर्यादा अल्प आहे. अल्प आयुष्य मानवदेह. मानवदेहाच्या आयुष्याची जर मर्यादा पाहिली, अगदी कृत त्रेता द्वापार आणि कली. आपल्याकडे आता चालू असलेलं कोणतं युग आहे? कलियुग आहे. या अगोदर 3 युग झाले. कृत युगामध्ये माणसाला महाराज 1,00,000चं आयुष्य होतं. किती? कृतयुगातला माणूस 1,00,000 वर्ष जगायचा. म्हणून तर 60,000 वर्ष तपश्चर्या करणं विश्वामित्रांना जमलं ना महाराज. ऐका, म्हणजे कृतयुगामध्ये 1,00,000चं आयुष्य होतं. पण कृतयुग संपलं, त्रेता युगाला प्रारंभ झाला, त्या 1,00,000वरचा शून्यच फुटला. किती राहिले बघा बरं. 1,00,000वरचा शून्य काढला का 10,000 उरतात. म्हणजे त्रेता युगात जन्माला आलेल्या माणसाला 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. मला त्रेता युग संपलं, द्वापार युगाला प्रारंभ झाला, त्याच्यावरचा योग शून्य पुन्हा फुटला. किती राहिले? म्हणजे फुटाफुटी कृतयुगापासून आहे. असू द्या रामकृष्णारी. ऐका 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 ऐका. त्रेता युगात पुन्हा एक शून्य फुटला. द्वापार युगामध्ये किती राहिले? 1,000. 1,000. द्वापार युग संपलं, कलियुगाला प्रारंभ झाला, त्याच्यावरचा एक शून्य परत फुटला. किती राहिले? शून्याला विनंती करू, आता फुटू नको. शून्याला विनंतीच करावं लागेल आपल्याला, आता फुटू नको. जर आता तुम्ही फुटले तर आम्ही गुवाहाटीवरून जाऊन आलोय बाबा. आता फुटू नको. जर आता शून्य फुटला, किती उरतील बरं? अरे 100त काही करता येईना, 10 वर्षात काय करणार आहे सांगा? काय करणार आहे सांगा? महाराज कलियुगाचा काळ आहे. तुकाराम महाराजांच्या समोर नाथ महाराजांनी दिलेली काही प्रमाण डोळ्यासमोर ठेवून तुकाराम महाराज सांगतात, कली न घडे साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण. उचित विधी विधान न घडे न कळे. सर्वथा न घडे सर्वथा न कळे. म्हणून मी सगळ्यांचा त्याग केला आणि एकच साधना करायची ठरवली, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. विठाला खोटा या जगामध्ये संसारातली सगळी नाती खोटी असतील तर या जगामध्ये कुणीतरी खरा असेल
आणि तो खरा जो आहे त्या खऱ्याच्या शोधाकरता तुकाराम महाराजांनी निघाले. तुका म्हणे तू चीर खरा एर वाहू का पसारा. बाकीचं हे खोट आहे तर जगामध्ये कुणीतरी खरा असेल. मग कोण खरा आहे? जो खरा आहे त्या खऱ्याच्या शोधाकरता तुकाराम महाराज निघाले. आणि जीवनामध्ये साधनेला सुरुवात झाली. महाराज अनेक वर्ष तुकाराम महाराजांनी भगवंताच्या नामाची साधना केली. भगवत दर्शनाकरता बरेच दिवस तुकाराम महाराजांनी साधना केली. पण साधना करूनही तुकाराम महाराजांना भगवंताचा साक्षात्कार होईना गेला, भगवंताचं दर्शन होईना गेलं. त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची स्थिती जर पाहिली ती दुसरी अवस्था आहे. तिचं नाव आहे साधक अवस्था. काय साधकाची अवस्था असते महाराज? काय अवस्था आहे तुकाराम महाराजांनी नाटांच्या अभंगामध्ये हा भाव व्यक्त केला आहे. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात आणि देवाला विनंती करून देवाला सांगतात, देवा माझी किती दिवस तुम्ही आता प्रतीक्षा पाहणार आहात? एक वाक्य अजून सांगतो, ऐका. महाराज परमार्थाच्या साधनेमध्ये एक चतुसूत्री आहे. 1 प्रवृत्ती, 2 प्रयत्न, 3 प्रतीक्षा आणि 4 प्राप्ती. ऐका लक्षपूर्वक. काय? पहिली चतुसूत्रीतला पहिला भाव आहे प्रवृत्ती. महाराज परमार्थाच्या साधना करता पहिली प्रवृत्ती झाली पाहिजे. बर झालीच प्रवृत्ती तर माणसाने थोडेसे हातपाय हलवले पाहिजे, म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्न करायला सुरुवात केली तर थोडा म्हणा ना दम धरला पाहिजे. म्हणून तर आपले पूर्वज सांगून गेले, घाई नका करू तुम्ही, दम धरा थोडा. आणि थोडासा दम धरला पाहिजे महाराज, थोडीशी वाट पाहिली पाहिजे. पण अलीकडे असं आहे लोकांचं, असं आहे पी हळद म्हणा ना पुढचं, हो गुरी. लोकांना दमच नाही महाराज, म्हणजे लगेच मिळालं पाहिजे. माणसं वाट पाहिलाच तयार नाही महाराज. वाट पाहावी लागते महाराज, वाट पाहावी लागते. आणि वाट पाहिली तर एक दिवस प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. होती पण थोडासा धीर धरावा लागतो महाराज, थोडासा धीर धरावा लागतो. पण तुकाराम महाराजांचा भाव आहे, किती दिवस साधना करायची देवा, आणि किती दिवस किती वर्ष घालवले मी तुझ्या साधनेमध्ये, तुझ्या नामचिंतनामध्ये. सर्वस्वाचा त्याग करून मी आलोय. आणि एवढी साधना करून जर तुझं दर्शन होत नसेल, माझं सोड. पण आम्ही तुझ्याबद्दल काय सांगायचं लोकांना? अरे मला ते हसतील. ऐका आता कोण? मजते हसतील संत, मजते हसतील संत,
मजते हसतील संत जिही देखिले ते मूर्तिमंत. ज्यांनी तुला मूर्तिमंत पाहिलेले, तुझं सगुण दर्शन ज्यांनी घेतलेले, ते मला हसतील, ते उद्या मला नाव ठेवतील. देवा सांग, काय सांगू तुझ्याबद्दल रे. ध्यानी म्या वर्णावे ते कैसे, पुढे एक स्तुती केली असे. येथोनी जीव निघत नसे, आईसीये आसे लागलोसे. देवा तुझी आस माझ्या अंतकरणाला लागलेली आहे. बस मला तुला दर्शन घ्यायचंय, मला तुला भेटायचंय, तुझ्या चरणावरती माझं मस्तक ठेवायचंय. महाराज कितीतरी दिवस तुकाराम महाराजांनी साधना केली आणि एके दिवशी तुकाराम महाराजांना भगवंताचं सगुण रूपामध्ये दर्शन झालं. बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला. एके दिवशी तुकाराम महाराजांना भगवंताचं दर्शन झालं, सगुण दर्शन झालं. अगदी तो भाव सुद्धा तुकाराम महाराजांनी व्यक्त केलाय. देखून या तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या रूपाचा आकार. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा कटिकार ठेवून, उभा कटिकार ठेवून, तुझा आकार पाहिला. देखून या तुझ्या रूपाचा आकार. बास देवा, आता आता उभा कटी कर ठेवून या, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. काय भाव आहे महाराज तुकोबारायांचा. एकदा भगवंताचं दर्शन झालं, भगवंताचं दर्शन झालं, तो सहजासहजी भेटला नाही, सहजासहजी भगवंताचं दर्शन झालं नाही. आणि भगवंताचं दर्शन सहजासहजी होतच नाही महाराज, नाही होत. त्याच्याकरता साधनाच कराव्या लागतात, त्याच्याकरता काहीतरी तपश्चर्या करावी लागते. ऐका, पहिली संसारी अवस्था, दुसरी साधक अवस्था आणि तिसरी तुकाराम महाराजांची सिद्ध अवस्था आहे. का ज्या अवस्थेमध्ये भगवंताचं दर्शन तुकाराम महाराजांना झालं, इतका आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. बस बस इतका आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये. तुकोबारायांचा चेहरा अगदी प्रसन्न आहे. कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही एवढे प्रसन्न आहात, तुमच्या जीवनामध्ये हा आनंद प्राप्त झालेला आहे, हा झाला तरी कशामुळे. तुकाराम महाराज सांगतात, सहज झाला नाही, याच्याकरता काय करावं लागलं. नकळे दिवस की राती, अखंड लागलीसे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. हे सुख जीवनामध्ये प्राप्त झालंय ना, आनंद जीवनामध्ये प्राप्त झालाय. भगवंताचं सगुण दर्शन मी माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं. भगवंताचा साक्षात्कार तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये झाला. मग तुकाराम महाराजांनी विचारलं, जीवनामध्ये आता आपल्याला काही करायचं राहिलं नाही. आता जर भगवंताचं दर्शन आपल्याला प्राप्त झालं असेल, आपल्याला स्वतःला काही मिळवायचं राहिलं नाही. तुकाराम महाराजांची ही सिद्ध अवस्था आहे. सिद्ध अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर शास्त्र कुठलंच कर्तव्य सांगत नाही महाराज, कुठलंच कर्तव्य सांगत नाही. 4 अवस्था सांगितल्यात, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. मुक्ताला शास्त्रानं कुठलंच कर्तव्य सांगितलं नाही महाराज. मुक्त म्हणायचं कशाला, ऐका. मुक्ताची व्याख्या सांगितली पंचदशिकारांनी. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम आद्य संपन्नम. ज्याच्या जीवनातलं प्राप्तव्य आणि ज्याच्या जीवनातलं कर्तव्य संपलेलं असतं त्याला म्हणायचं मुक्त. मला तुकाराम महाराजांची हीच अवस्था आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. धुनी अभंग तुकोबा यांचीच महाराज. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाहिरी कामा. काय करायचं राहिलं नाही जीवनामध्ये, कृतकृत्य अवस्था झालेली आहे. बस आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही, आता स्वतःला काही कर्तव्य राहिलं नाही. अशी जर स्थिती असेल, पण साधूचा अंतकरण आहे. स्वतः जरी काही करायचं शिल्लक राहिलेलं नसेल, शास्त्र जरी काही कर्तव्य सांगत नसेल, पण ऐका, शास्त्राने मुक्ताला कर्तव्य सांगितलेलं नाही. परत आपल्या संप्रदायातले सगळे संत कसे आहेत म्हणा ना, कसे आहेत? मुक्त आहे. शास्त्र त्यांना काहीच कर्तव्य सांगत नाही महाराज, काहीच सांगत नाही. पण त्यांनी काय हे कर्तव्य केलं? बस त्याचं एकच कारण आहे, जगाच्या कल्याण. जगा करता स्वतः काही करायचं राहिलं नाही, पण जगाचं कल्याण झालं पाहिजे. कारण साधू त्यालाच म्हणतात महाराज, साधू त्यालाच म्हणतात, दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर ज्याचं अंतकरण द्रवीभूत होतं त्याला काय म्हणतात? साधू म्हणतात महाराज. साधू म्हणतात. साधूचं अंतकरण आहे, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतं आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतं. काय ज्ञानोबा दृष्टांत देतात, पायी काटा निहटे तै व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील आचेनी. पुढच्याच्या दुःखानं ज्याचं अंतकरण द्रवीभूत होतं महाराज, अंतकरण हेलवतं. खरं सांगू, तो साधू आहे. मग तो कदाचित त्याच्या गळ्यात माळ नसेल, कदाचित त्याच्या कपाळाला गंध नसेल, कदाचित तो वारकरी नसेल, पण दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर ज्याचं अंतकरण द्रवीभूत होत असेल, तर तो खरंच साधू आहे. दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर त्याला दुःख वाटतं. तुकाराम महाराज साधू होते महाराज. जगाचं दुःख निवृत्त करण्याकरता जो देव आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेतला, त्या देवाला प्राप्त करण्याकरता आपल्याला आपल्या जीवनामध्ये एवढी साधना करावी लागली ना, तोच देव या सगळ्या जगाला मिळाला पाहिजे. त्या सगळ्या जगाला त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी विचार केला, आपण काय करू म्हणले, दुकानच टाकू. कशाचं? देवाचं. अरे पण आता हे दुकान टाकायचं कुठं? कारण प्रत्येक मालाच्या पेठ ठरलेलं आहे ना, प्रत्येक मालाच्या पेठ ठरलेलं आहे. हो, काही माल घ्यायचा असेल तर त्याच पेठात जावं लागतं. भांडे घ्यायचे असेल, अकोल्यातल्या पेठा सांगा. भांडे घ्यायचं असेल, नाही मग गल्ले आहेत का नाही अकोल्यामध्ये? कापड घ्यायचं असेल तर म्हणा ना, लिंडी, प्रवारा. त्याला आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणते त्याला? हा तोच शब्द आहे आपल्याकडे त्याला. म्हणजे आणि हे घ्यायचं असेल तर म्हणजे प्रत्येकाच्या पेटा ठरलेल्या महाराज. तसं देव नावाच्या मालाची पेठ, देवाचं दुकान मांडायचंय आपल्याला ना, मग कुठं मांडायचं? तुकाराम महाराजांनी विचार केला, हे दुकान एकाच ठिकाणी. कुठं? संत सज्जनी मांडिले दुकाने, सज्जनी मांडिले दुकाने, संत सज्जनी मांडिले दुकाने, सज्जनी मांडिले दुकाने. जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकासाठी, मुक्ती मुक्ती फुकासाठी, मुक्ती मुक्ती फुकासाठी, मुक्ती मुक्ती फुकासाठी. कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे,
काय बोलले महाराज तुकाराम महाराज ऐका. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. दुकान मांडलं महाराज. दोन्हीच हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. तुकाराम महाराजांनी दुकान मांडलं महाराज. तुकाराम महाराजांनी विचार केला माल कमी पडायला नको, इतका माल भरला, लवकरच दुकान मांडू म्हटले आपण. भर चौकात मांडलं. कधी? अगदी षष्टीलाच तुकाराम महाराज लवकरच गेले. षष्टी, सप्तमी, नवमी, दशमी तिथपर्यंत लोक नव्हती एवढी गर्दी. पण जे दशमीला पूर आला, कशाचा म्हणा ना, वारकऱ्यांचा. दशमी माल भरून तुकाराम महाराज तयार होते. महाराज माल कमी पडायला नको. हो, घातला दुकान आली यासी देती दान. महाराज दशमी पासून लोकांचा हे पूर आला महाराज. दशमी गेली, एकादश उगवली. तुकाराम महाराजांना वाटलं आता एकादशीला तरी येतील. बरं, आता दशमीला सुद्धा प्रसाद घेणारे आहेत, नाही असं नाही. का बरं? काही काही असे पंढरीचे वारकरी वारी चुकून दशमीलाच ये घरी, असे लई आहेत. रामकृष्ण हरी त्यांचा विचार करायचा. म्हणजे दशमीला येणारे तुकाराम महाराजांना वाटलं कमीत कमी दशमी पासून तरी येतील. पण दशमी गेली, मावळला दिवस, एकादश उगवली. तुकाराम महाराजांनी पहाटे स्नान केलं, प्रदक्षिणा केली. तुकाराम महाराजांना वाटलं आता तरी माल घ्यायला लोक. एकादश उगवली महाराज दिवस मावळला, कोणी आलं नाही. तुकाराम महाराजांना वाटलं आता एकादशीला घेऊन ठेवायचं तर हे द्वादशीला येतील, असं तुकाराम महाराजांना वाटलं. म्हणून तुकाराम महाराजांनी द्वादशीला तर 2लाच आंघोळ करून आले. कारण काही काही लोक 3लाच जेवून निघत आहेत. म्हणजे लोकांना वारीचं काहीच वाटत नाही, पण एकदा एकादश झाली म्हणजे लोक 15 दिवस थांबतात, पण द्वादशीला दम काढीत नाही. मग होतंय काय तेच काही कळत नाही. मग आता तुकाराम महाराजांना वाटलं आता 3 वाजल्यापासून इथे 2लाच आंघोळ करून तुकाराम महाराज दुकानावरती बसलेले महाराज. पण काय दुकानाकडे कोणी पाहिना गेलं. तुकाराम महाराजांनी सगळे दुकानं पाहिले. घुंगडीच्या दुकानावर गर्दी, बांगड्याच्या दुकानावर गर्दी. बाया घेतात बांगड्या, म्हणा ना पुढचं, गडे घेतात घोंगड्या. म्हणजे कोण मुरमुरे घेतं, तर कोण काय घेतं, तर कोण काय घेतं. पण तुकाराम महाराजांच्या दुकानाकडे गिराईकच नाही. तुकाराम महाराजांना वाटलं जाऊ द्या, यांना जायचं नसेल उद्या येतील कदाचित. द्वादश झाली, त्रयोदश झाली, चतुर्थी झाली, प्राक्षाळ पूजा झाली, पण कोणी दुकानाकडे आलं नाही. तुकाराम महाराजांना वाटलं जाऊ द्या, लोकांना आपल्याकडे यायला वेळ नसेल ना. लोकांना आपल्याकडे यायला वेळ नाही ना. 2 प्रकारचे दुकानदार असतात. जाग्यावर एक माल विकतात, नाही जाग्यावर विकला म्हणा ना डोकी सेंटर, मग तोच माल डोक्यावर घ्यायचा. गावोगाव, गल्लोगल्ली, घरोघर. मग जो माल घेतलेला आहे त्या मालाच्या नावानं पुकारत फिरायचं. हा दुसरा प्रकार आहे. मग तुकाराम महाराजांनी विचार केला आता इथं नाही खपला ना, माल एका गमेल्यात पातेल्यात भरला, डोक्यावर घेतला आणि तुकाराम महाराज निघाले. काय म्हणू लागले? देव घ्या कोणी, 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 हा देव घ्या कोणी, 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 देव घ्या
देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना कोणी देवया कोणी तुकाराम महाराज तो माल डोक्यावरती घेऊन गाव फिरू लागले. ऐका, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐका, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणीतरी घ्या, कोणीतरी घ्या. ऐका ऐका ऐका, द्युरुक्ती तुकाराम महाराजांनी वापरली. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. एकदाच म्हटलं असतं चांगलं नसतं का? पण का, ऐका, देव घ्या, सगळे घ्या, आणि देव घ्या कोणीतरी घ्या. नाही कळालं? देव घ्या, सगळे घ्या, आणि देव घ्या कोणीतरी घ्या. कमीत कमी ज्याच्या गळ्यात माळ आहे ती तरी घ्या. तुकाराम महाराज हे सांगायचं होतं. ऐका ऐका, सगळ्यांना जरी नको असेल तर ज्याच्या गळ्यात माळे. माळ आहे त्यानं तरी घ्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पसोनी. आयता तुमचं घर विचारित आलाय, तुम्हाला जावं लागलं नाही महाराज, तुम्हाला जावं लागलं नाही. देव घ्या, देव घ्या, देव घ्या, असं तुकाराम महाराज लोकाला म्हणतात. प्रश्न आहे का हो महाराज, तुम्ही देव द्यायला लागले, पहिली गोष्ट देव नसावा मग घ्यावा ना. काय 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 काय, देव नसावा आणि मग घ्यावा ना. अरे देव आहे ना आमच्याकडे, देव आमच्याकडे आहे, सगळ्यांकडे. असा एकही नाही ज्याच्याकडे देव नाही. ईश्वर सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. काय म्हटले शास्त्र? ऐसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांतासी काम विषयावरी, देव सर्वांच्याच हृदयात आहे. म्हणजे देव सगळ्यांच्या जवळ आहे ना. सर्वा घटी राम देहादेही देहादेही एक, म्हणजे सगळ्यांच्या जवळ, सगळ्यांच्या देहात कोण आहे? देव आहे. मग तू परत घ्यायची काय गरज आहे? आम्ही मान्य केलंय, अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीचा व्यवहार आम्हाला मान्य आहे. काय 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 काय, अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीचा व्यवहार आम्हाला मान्य आहे, पण प्राप्त वस्तूच्या प्राप्तीचा व्यवहार आम्हाला मान्य नाही. असा विचार सागरात केलेली ही शंका आहे. काय, प्राप्त वस्तूच्या अप्राप्तीचा व्यवहार आम्हाला मान्य आहे, पण अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीचा व्यवहार आम्हाला मान्य नाही. अरे जी वस्तू नित्य प्राप्त आहे ती पुन्हा काय प्राप्त करायची, ती पुन्हा काय घ्यायची? तो नसावा मग घ्यावा ना. ऐका ऐका, तो नसावा मग घ्यावा ना. पण देव आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे ना, मग घ्यायची काय गरज आहे? एक, देव सगळ्यांच्या जवळ आहे, पण ऐका, आपल्या सगळ्यांच्या जवळ देव आहे, पण तो असून नसल्यासारखाच आहे. म्हणजे सामान्य. काय काय, एक वाक्य बोलू अजून महाराज. जे सामान्य असतं ना ते असून नसल्यासारखंच असतं. काय 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 काय, जे सामान्य असतं ना ते असून नसल्यासारखंच असतं. काहीच उपयोग होत नाही महाराज त्याचा. मग व्यवहारातली कुठलीही गोष्ट ती सामान्य असेल, तिला जगात काहीच किंमत नाही, ती नेहमी विशेष असली पाहिजे. जाऊ द्या, तुम्हाला पटेल असं सांगतो. आपल्या सगळ्यांच्या परिचित पाठात येणारी नाव कोण? बिरूबाई अंबानी आहेत का नाव आपल्या समोर? श्रीमंताचे आधी त्यांची नाव आहे. त्यांना श्रीमंत का म्हणतात बरं? बोटाकडे बा माझ्या, पैसा आहे म्हणून. बरोबर, सूत्र बरोबर आहे ना. मग त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना श्रीमंत म्हणत असेल, तर आपल्या इथं बसलेल्यापैकी कोणाकोणाकडे पैसे नाही? जवळजवळ माझ्या सहित आपल्या सगळ्यांकडे पैसे. हा पण आहे का नाही? सगळ्यांकडे. वरपे आजी, वरपेच ना, हे आजीचं नाव काय? करपे. त्यांचं नाव काय? हा, जनाजी. तुमच्याकडे पैसे आहे का नाही? आहे ना. पण पैसे आहे ना, आणि 500 रुपये. ऐका, इथं बसलेल्या पैकी सगळ्यांकडे पैसे, मग आमचं नाव टाटा अंबानीच्या यादीत का नाही?
ऐका, सूत्र काय होतं? ज्यांच्याकडे पैसे ते श्रीमंत आहे, हे जर सूत्र असेल तर आमच्याकडे सुद्धा पैसे, मग आमचं नाव त्यांच्या यादीत का नाही? कारण आमच्याकडे पैसे ते सामान्य आहे, आणि जे सामान्य असतं ना ते असून नसल्यासारखंच असतं. विठाला विठाला देव आम्हाला नित्य प्राप्त आहे, पण प्राप्त असणारा देव आम्हाला तरी कोणाला कळालाय सांगा ना? आमच्या सगळ्यांच्या जवळ देव आहे, पण असलेला देव आम्हाला ओळखता येत नाही. नाही येत ओळखता महाराज, नाही येत ओळखता. देव नित्य प्राप्त आहे, पण प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या अप्राप्तीचा व्यवहार घडताना तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. आता याच्याकरता वेदांतानं दिलेली दृष्टांत आहे. दावा कुठे काय दृष्टांत दिलाय? दावा हरवला. दावा हरवला. दावा हरवला नव्हता, त्यांच्यातच होता. त्यांच्यातच होता. दृष्टांत सगळ्यांना माहिती. बरं, हे नाही कळलं तर दुसरं सांगतो. दृष्ट सांगतो. काय झालं? लग्नाला जायचं होतं. दोघी जणींचं ठरलं होतं, आणि मग अगदी वराडाच्या गाड्या निघाल्या. तिला सांगितलं आवर पटकन, जरा लवकर जायचंय. आता पूर्वी वराडाच्याच गाड्या होत्या, त्याच्यात वराड. मग आता लग्नाला जायचं. पूर्वीच्या खेड्यातल्या महिलांना लय हौस महाराज. हो, साकळण, डोरलन, पुतळ्यान, पैंजण, अजून रामकृष्ण आहे. खरं ना, खेड्यातल्या महिलांना खूप हौस. त्यातली नथ घालायची लय हौस. मग एक जण लागलं, चल पटकन जरा. ती म्हटली थांब आंघोळ करते जरा. मग ती आंघोळ करू लागली. बरं, आंघोळ करताना तिनं नथ काढली, पुथीला अडकवली. आंघोळ झाली, कपडे घातले, ती आली. तो चल पटकन, गाडी निघाली, गाड्या चालल्या. ती म्हटली अगं थांब लगेच. ती पटकन म्हटली आता कपडे तर घातलेत, पण कमीत कमी काय लावलं पाहिजे? कुंकू तर लावला पाहिजे. म्हणून ती कुंकू लावायला आरशाच्या जवळ गेली. तिनं मेणाची डबी घेतली, अगोदर मेण लावलं. ती टिकलीवाली होती, आपलं कुंकावाली होती. अगोदर तिने मेण लावलं, मेणावरून कुंकू लावलं. कुंकू लावता लावता तिचं लक्ष आरशात गेलं. आरशात लक्ष गेलं तर दिशेनच झाली काय? महाराज, नाकातली नथ नाही असं ज्यावेळेस कळालं, बाई बेचैन झाली. 1.5 लाख रुपये नथ आहे, नथ गहाळ झाली. नथ नाही, कुंकू लावायचं विसरली. कुंकू लावायचं विसरली. नथ हरवली. नथ हरवली. अगं ती म्हणे राहू दे, चाल. काय राहू दे? बाई, नथ जर गेली तर पाप्याचा बाप जेवत अग्नीचा मावस का तू? हा, नथ जाऊन चालायचं नाही. ती म्हटली अगं तिकडून आलो शोधू आपण. ती म्हटली अगं चल तू, जाऊ दे. ती म्हटली जाऊ दे, चल आलो तिकडून शोधू आपण. मग तिनं कुंकू लावला, पदर सावरायला गेली आणि दिसली काय? नथ. नथ दिसल्याबरोबर बाई हातात उड्या मारू लागली. सापडली, सापडली. आता खरं सांगा, सापडली हरवली होती का तिच्या जवळच होती? तिच्या जवळच होती, तरी ती म्हणते सापडली. तसा देव आपल्याला नित्य प्राप्त आहे. देव नित्य प्राप्त आहे, पण तरी त्याच्या अप्राप्तीचा व्यवहार घडलाय. म्हणून तुकाराम महाराज जगाला साबत करतात, घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पसोनी. आयता आलाय. तुम्हाला काही साधना करावी लागली नाही, तुम्हाला काही प्रयत्न करावा लागला नाही, तुमचा घर विचारित आलाय, घ्या. पण असं आहे महाराज, लोकांना एखादी गोष्ट सहज मिळाली का तिचं महत्व नाही कळत महाराज. आता आमच्यासारखे सहज प्राप्त होतात, पण जेव्हा 51,000 मागितले मग लोकांना वाटतं वा काहीतरी विशेष आहे. पण सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीची किंमत माणसाला कळत नाही. खरं सांगा, आता इथं माझ्या माता मावल्या बसलेल्या आहे. तुमच्या घरामध्ये 2 वस्तू आहे. एक सोनं आहेत ना? नाही, हा पण बँकेत नेऊन ठेवला असेल. सगळ्यांकडे नेकलेस, गंठण, मंचल्या, पुतळ्या, जाऊ दे, जे असेल ते असेल. हा, ऐका, एक. आणि आपण सगळे जेवण करताना प्रत्येक भाजीत, भातात, चपाती, पिठात टाकतो का नाही? काय? मीठ. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरी मीठही आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरी सोनं. म्हणा थोडा वेळ, मला नका देऊ, पण आहे का नाही? नाही, मी नाही सांगणार कोणाला, काय काळजी करू नका. पण आहे का नाही? आपल्याकडे सोनंही आहे आणि आपल्याकडे मीठही आहे. खरं सांगा, तुमच्या नित्य गरजेचं काय बरं?
नित्य गरजेचं काय आहे? मीठ. आणि कधीतरी ठकूच्या गंगूच्या लग्नाला घातलं जातं काय? आता खरं सांगा, लॉकरमध्ये मीठ आहे कसो नाही? का बरं? त्याची किंमत जास्त आहे. किंमत जास्त आहे म्हणून ते लॉकरमध्ये. आणि मिठाची किंमत 10 रुपये. आता कसं किलो आहे? 10 रुपये किलो आहे म्हणून त्याची किंमत नाही. तसं एखादी वस्तू सहज मिळाली, फुकट मिळाली का माणसाला त्याची खरंच किंमत कळत नाही. महाराज तुकाराम महाराज लोकांच्या दारावर आले, अरे घ्या, कुणीतरी घ्या, कोणीतरी घ्या. पण लोकांनी एकच आवाज काढला, देवन लागे, 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 साठवणीचे रुदले जागे, साठवणीचे रुदले जागे, साठवणीचे रुदले जागे, साठवणीचे लोक म्हटली, महाराज तुमचा देव आम्हाला नको. देव न लगे, देव न लगे. का न लगे? एक तर त्या देवाच्या संबंधानं ज्ञान नाही म्हणून देव न लगे. आणि असेलच ज्ञान तर त्याला ठेवायला जागा नाही म्हणून तुमचा देव नको. देव न लगे, नेव न लगे, साठवणी ते रुंदले जागे. तुकाराम महाराजांनी विचार केला, देव मंदला, देव मंदला. मंदी आली ना, लय अवघड आहे महाराज. काय कांद्याची अवस्था आहे. अरे मंदी आली कमाल फेकावा लागतो महाराज. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. देवाला भावच राहिला नाही. म्हटले आता जाऊ द्या, लोकांना जर पैशावर घ्यायचं नसेल तर तुकाराम महाराजांनी युक्ती चालवली. आता परत नेऊन तरी काय करायचं? देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही. फुकट जर असेल ना लोक धावतात महाराज. आता काय सांग, पंढरपूरला जी माणसं पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात जातात ना, पुण्यामध्ये खूप लोक दान करतात महाराज. खूप लोक दान करतात. मग काही दुकानदार वर्षभरातल्या ज्या काही साड्या पातळ काही थोडेफार खराब असतील किंवा विकल्या जात नाही, मग त्या देऊन टाकायच्या कोणाला. मग त्याचा स्टॉल मांडतात, रांग लावतात. मग आता जिथे साड्या विकल्या जातात त्या रांगेला कोणी राहिलं पाहिजे? एकमेव कारण आहे, फुकट. फुकट मिळालं का माणसं म्हणा ना धावल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी युक्ती चालवली, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही. तरी लोक म्हटली, देव न लगे, देव न लगे, साठवणीची रुंदले जागे. विठोबा रखुमाई, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र आपण पाहिलं. संसारी अवस्था, साधक अवस्था आणि शुद्ध अवस्थेमध्ये जो देव आपल्याला प्राप्त झाला ना, तो देव जगाला सुलभ व्हावा, सहज तो मिळावा, त्याचं दर्शन व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी रूपक केलंय. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. लोक म्हटली, महाराज नको, देव न लगे, देव न लगे. का? साठवणीचे रुंदले जागे. काय करायचं तुमचा देव घेऊन महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, काय करावं? काय मंदी आली मालाला, देव मंदला,
देव मंदला भाव बुडाला काय करू. महाराज मंदी आली ना कोणी विचारत नाही. मग तुकाराम महाराजांनी युक्ती केली, जाऊ द्या जगाला आपण फुकट देऊ, फुकट देऊ. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. रुक्याच ही मोल तुम्ही देऊ नका, घ्या. तरी लोक म्हटली महाराज देव न लगे, देव न लगे का. साठवणीचे रुंदले जागे. तुकाराम महाराजांना पश्चाताप वाटला. तुकाराम महाराज सांगतात, अरे या देवा करता नाना साधनाच्या केल्या पटा. काय केलं नाही या देवा करता, काय केलं नाही या देवाच्या प्राप्ती करता. हो एवढे प्रयत्न करून एवढ्या साधना करून आम्ही हा देव मिळवला आणि यांना सहज द्यायला आलोय तर कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी तुकाराम महाराज हताश झाले, हताश झाले. दुबळा तुका भावे विना, दुबळा तुका भावे विना, दुबळा तुका भावे विना, दुबळा तुका भावे विना. उधारा देवा घेतो लाजून, उधारा देवा घेतो लाजून. देवन लागे, ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा विनय. जाऊ द्या नसल घेत तुम्ही तर जाऊ द्या, माझ्याकडे तरी कुठं देव म्हणले. दुबळा तुका भावी विन, उदारा देव घेतला रोन. माझ्याकडे तो भाव नाही, माझ्याकडेही नाहीये, पण मला वाटलं होतं तुम्ही घ्याल म्हणून तुमच्या दारामध्ये आलो. नसेल तुम्हाला पाहिजे असेल तर मला परत घेऊन जातो. काय तुकाराम महाराजांचा भाव आहे. महाराज साधूचं जीवन जर आपण पाहिलं, या जगाच्या कल्याणाकरता स्वतः कितीही साधना करतील, स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण या जगापर्यंत देव गेला पाहिजे, भगवंताचं दर्शन या जगाला झालं पाहिजे म्हणून स्वतःचं शरीर चंदनासारखे झिजवणारे संत आज खरं तर या अकोले तालुक्याचं आराध्य दैवत. वानते सावळी नावते श्रीधरा. काय आपल्या अकोले तालुक्याची ही सावळी गाय आहे. आणि खरं सांगू, पाना न सामाये त्रिभुवनी. त्रिभुवनाचं द्या सोडून, पण आपल्या अकोले तालुक्याला तरी काय दिले कमी. अगस्ती महाराजांनी सांगा ना, काय भाग्यवान आहे महाराज आपण अकोल्याची मंडळी. अशी गाय आपल्या दारात आहे. महाराज अगस्ती महाराजांचे एवढे उपकार आहे आज अकोले तालुक्यावरती. आम्ही दररोज इकडं तिकडं फिरतो, पण सांगू आपल्यासारखं वातावरण, आपल्यासारखं नयनरम्य अशा प्रकारचं काय सुंदर वातावरण आहे महाराज अगस्ती महाराजांचे. ते पहा ना तुम्ही. असं वाटतंय, मगाशीच आम्ही बोलता बोलता असा विचार झाला, म्हणजे पदूभाऊन आम्ही बोलत होतो. ते म्हटले महाराज माणसं दिवसभर किती थकलेली असू द्या, पण अगस्ती महाराजांच्या प्रांगणामध्ये येतात का, कारण इथं हवाच अशी येते महाराज. आला शीतळ शांतीचा वारा. म्हणजे दिवसभर थकलेली माणसं या हवेने प्रसन्न होऊन घरी जातात. काय विशेष इथली हवा. फक्त पुढचं म्हणू नका हे हवा असू द्या. रामकृष्ण हरी. खरंच अतिशय सुंदर, अतिशय गोड अशा प्रकारचं अगस्ती महाराजांचं हे पवित्र प्रांगण. आणि अगस्ती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये, प्रवरा माईच्या कुशीमध्ये हा 1 महिन्याचा भक्ती उत्सव. महाराज अनेक उत्सव आम्ही पाहतो, पण आपला हा जो उत्सव आहे तो काय आगळा वेगळा आहे. बरगच्च अशा प्रकारचा उत्सव आहे. म्हणजे सकाळी पहाटे काकडा झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी पारायण झालं. ज्ञानेश्वरी पारायण झालं का दुपारी प्रवचन संपलं, हरिपाठ. नियमाचं भजन असतं. अरे वा. म्हणजे नियमाचं भजन, प्रवचन, हरिपाठ झाला, कीर्तन झालं नाही काय तर 2 घास तरी, म्हणजे जेवण, अन्नदान. आणि अन्नदानानं झालं प्रवचन सांगितलं ना. आता ज्ञानेश्वरी पारायण झालं,
आता गाथा पारायण सुरू झाले महाराज, तीही संगीत गाथा पारायण. खरं तर आमच्या राजू महाराजांकरता जोरात टाळ्या वाजल्या पलीकडे. अगदी पूर्ण वेळ कवळकटीची ते. अरे वा, बरे शक्य तुम्हाला अगस्ती महाराज तुमच्याकडून करून घेतात. काही अशी दशा येईल माझ्या अंगा, येईल हळूहळू येईल, काय अडचण नाही, येईल कधीतरी, देव कधी कधी कृपा करेल, काय अडचण नाही. अतिशय सुंदर अशा प्रकारचं सूत्रबद्ध अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातंय. आदरणीय केडी अण्णा धुमाळ साहेब ह्या देवस्थानचा एवढ्या 10-5 वर्षामध्ये झालेला जो कायापालट आपल्याला पाहायला मिळेल, अण्णांच्या आधिपत्याखाली सगळी त्यांची सगळी ट्रस्ट मंडळ्या अतिशय सूत्रबद्ध अशा प्रकारचं नियोजन, काय गोड वातावरण आहे महाराज अगस्ती महाराजांचं. तुकाराम 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 तुकाराम, टाळी टाळी, तुकाराम 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 एकदा कौतुक करा त्यांच्याकडे, जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे महाराज. अगदी हरिपाठ असेल, कीर्तन असेल, अगदी स्वतःला झुकून देतात, मस्त पावल्या खेळतात. हरिपाठ असेल, कीर्तन असेल, आणि ते आपलीच आहे सगळे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. विठ्ठल जय जय.